मी पण माझे आयब्रोज केलेत. माझं सेकंड सेटिंग झालं आहे आणि आज मी आयब्रोज करून आय थिंक चौथा दिवस आहे, 4th डे आहे. बरेच जण विचारतात की आयब्रो केल्यानंतर ते खूप दुखतं, रक्त येतं, सुजतं, असं काही होत नाही खरं तर. बघा, तर थोडेसे डार्क दिसतात. येस, त्याला मेंटेनन्ससाठी तुम्हाला व्हॅसलीन आणि फक्त व्हॅसलीनच लावायचं. ओके, आयब्रोजवरती तुम्हाला हलका हलका व्हॅसलीनचा अख्खा लेअर लावायचा आहे. हा तुम्हाला 2-2, 3-3 तासांनी लावायचा आहे. ओके, जर रेडनेस आला किंवा थोडंसं स्वेलिंग वाटलं पहिल्या दिवशी, तर तुम्ही बर्फाने शेकू शकता. कुठलंच ऑइंटमेंट किंवा कुठलंच स्किन रिपेअरिंग क्रीम म्हणजे मोमेंट म्हणा, सोप्रामायसिन म्हणा, जे आपण रेग्युलर वापरत असतो, ते तुम्हाला आयब्रोजवरती लावायचे नाही आहेत. ओके, आता 5व्या-6व्या दिवशी थोडीशी आयब्रो कडक होते बरं का, आणि खपली आल्यासारखी खपल्या तिथे यायला सुरुवात होते. 7व्या-8व्या दिवशी असं वाटतं अरे सगळेच आयब्रोज निघून गेले किंवा राहिलेच नाही काही, अशा पद्धतीनं एक पॅनिक मोड येतो. आणि एक जवळजवळ आयब्रो केल्यानंतर म्हणजे तो डे 1 ते डे 15 पर्यंत आपल्या एक स्कॅबिंग प्रोसेस असते. 15 दिवसानंतर जो डीपर आपण स्किनमध्ये पेनिट्रेट केलेला कलर तो इन्हान्स व्हायला सुरुवात होते. तर मी पुढचा पण व्हिडिओ तुम्हाला नक्की पाठवते. तर ह्याच्यात घाबरण्यासारखं असं काहीच नाही. चांगल्या लेवलवरती, चांगल्या क्वालिटीची आणि प्रोफेशनल लोकांकडून जर तुम्ही परमनंट आयब्रोज किंवा आयब्रो करेक्शन करून घेतले तर येस, इट्स अ बेस्ट ट्रीटमेंट. याने कॅन्सर होतो, याने स्किनला त्रास होतो, याने डोळ्याला त्रास होतो, अजिबात असं काहीच होत नाही. तुम्हाला पण तुमचे आयब्रो चांगल्या पद्धतीने इन्हान्स करून घ्यायचे असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. भेटत आपण सुशेसमध्ये. थँक्यू.